नेहमीप्रमाणे आपण सकाळी ज्या टायमाला उठतो त्या टायमाला उठलो, फ्रेश वगैरे झालं, तोंड वगैरे धुवून घेतलं. पण आपला भाऊ अजून झोपला होता, सो त्याला उठवलं, तोंड वगैरे पुसून घेतलं. त्यानंतर थोडं ब्रश वगैरे केलं. सो तयार होऊन आपण थेट निघाला आपल्या ग्राउंडकडे. शिवसकाळ कसं वाटतंय आज थोडी थंडी कमी आहे. होय, आज 20 डिग्री सेल्सिअस आहे. काल 17 होतं. कमी आहे आता, टेम्परेचर बरं आहे बॉडीसाठी. ॲक्च्युली सुशांत भाऊबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जवळचा मित्र आणि त्याचे वडील या जगात नाही आहेत सध्या. सो तुला काय तर विचारतो, राग येणार नाही ना? नाही ना, बोल की भावा. उभ्या आयुष्यात जोपर्यंत वडील होते तोपर्यंत कधी मिठी मारला का नाही? मारलोय ना. हां, मारलोय. घरी गेले की प्रत्येक वेळेस बापाच्या पाया पडून. ओके. काय किस्सा काय सांगशील? चांगलं हां, आयुष्यात सांगत ते निगेटिव्ह पॉईंट सोडून दे. हां, जे आयुष्यामध्ये चालत जा, चांगल्याची सोबत ठेव, ओके. पैसे सेव्हिंग कर, लाईफमध्ये वाईट काम करू नको. ती एक फिलिंग कशी असते वडिलांना मिठी मारायची? हे फिलिंग लई चांगली असते. अख्खं दुनिया जिंकल्यासारखी असते. पोरग किती पण कष्ट असू दे, पोराच्या तोंडावर स्माईलच दिसणार. बाप जो दाखवणार नाही. तोपर्यंत लाईफ चांगली असते. हा मेन गोष्ट आहे. एक बाप गेल्यानंतर बापाच्या आठवण येते. बाप असं छत्र आहे ना, तुमच्या डोक्यावर असं छत आहे, जे गेल्यानंतर समजतं आपल्याला की त्याची किंमत काय होती. समजलं का भावना? या पोराचं खरंच मला गर्व वाटतं, कारण की हा स्वतः पैसे कमवतो, सगळ्या आपल्या फॅमिलीज करतो, स्वतःची हौस स्वतः पूर्ण करतो, कोणावर डिपेंड नाही, कोणाचं एक बोलणं नाही, काय नाही. का हो, आपण आपले स्वतः पैसे कमवतोय, आपल्या फॅमिलीला आपण पुरवतो, तर कोणाचं ऐकायची काय गरज आहे? काय ऐकायची गरज नाही. दुनिया काही सो पण म्हणते. हीच गोष्ट आहे की कोणी तुम्हाला 1 रुपये देणार नाही, कोणाचं ऐकायचं नाही, जे आपल्याला वाटेल तेच करायचं. ओके. आणि आई बापाला सोडून ह्या जगात आपलं कोणी पण नाही. कोण नाही. रे भावा, वेलकम. आज 15 कोण नाही ग्राउंडवर. जगाला सगळ्या लोकांना काय वाटतं, पोरांना मन नसतो, पोरं निर्दयी, पोरांना फिलिंग नाहीत, बरोबर ना? पोरांना जर फिलिंग दाखवली ना, जग त्यांना किंमत देणार नाही. पोरांना निर्दयी बनावं लागतं, कारण की त्याच्या बापानंतर सगळं त्याला बघायचं असतं. तोच जर कमजोर पडला, तोच जर स्ट्रॉंग नाही राहिला, तर त्याची फॅमिली कशी स्ट्रॉंग राहणार? पोरं निर्दयी नसतात, कारण की पोरं रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. मग नंतर आपण रोजच्यासारखं नेहमीसारखं स्ट्रेचिंग वगैरे केले,